नमस्कार, मी वैशाली. आज मी तुम्हाला बघा मस्तमध्ये वांगं, पावटा आणि बटाट्याचं कालवण करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी बघा हे पावटे मी सोलून स्वच्छ असे धुवून म्हणजे घेतलेले आहेत, पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. वांगं बघा कट करून घेतलेलं आहे. बटाटा आता मी कट करून घेते. फोडणीसाठी बघा मी एक मोठा कांदा आणि एक मोठा टॅमॅटो घेतलेला आहे. गॅसवर बघा मी कढई ठेवलेली आहे. तेल पण टाकलेलं आहे. तेल बघा छान असं गरम झालेलं आहे. आता राई टाकते. राई बघा छान अशी तडतडलेली आहे. आता जिरं टाकते. फ्राय झालेला आहे बघा. तर कांदा टाकते. कांदा टाकल्यावर कढीपत्ता टाकते. हे बघा 10-15 दिवस झाले मी कढीपत्ता आणून स्वच्छ असा धुवून मी सुकून डब्यामध्ये ठेवलेला आहे. कढीपत्त्याचा व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवर, भेट देऊ शकता तुम्ही. मस्तमध्ये बघा कांदा फ्राय झालेला आहे. आता हे सुकं खोबरं मी किसून घेतलेलं आहे, ते पण टाकते. छान असं परतून घेते. घाई गडबडीच्या टायमाला तुम्ही असं कालवण करू शकता, म्हणजे तुम्हाला वाटण करायला जर टाईम नसेल तर. हे बघा खोबरं पण बघा कांद्यामध्ये छान असं परतलेलं आहे. आता धना पावडर, हे आमचं घरगुती लाल तिखट, हळद आणि मीठ टाकते. मी लसूण काय टाकला नाही, आमच्या या मसाल्यामध्ये असतो सगळं. कांदा लसूण मसाला आहे. छान परतून घ्यायचं. मसाले पण बघा छान असे परतलेले आहेत. आता हे भाजलेलं दाण्याचं कूट आहे बघा. शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आणि जाडसर कूट करायचा. तो सुद्धा तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा मस्तमध्ये. जेवढं तुम्ही चांगलं परतताल स्लो गॅसवर, तेवढी कालवणाला चव पण छान लागते. बघा शेंगदाणे पण छान असे परतलेले आहेत. आता टॅमॅटो टाकते. टॅमॅटो पण बघा छान असा परतलेला आहे मस्तमध्ये बघा. ते पावटं वांगा बटाटा टाकते. हे पण छान असं परतून घ्यायचं. हे बघा पावटा छान असा परतलेला आहे मसाल्यामध्ये. आता मी थोडंसं ज्वारीचं पीठ टाकते. मी काय खोबऱ्याचं वाटण नाही टाकलं, फक्त मी खोबरं असं खिसून टाकलेलं आहे ना, मग कालवण कसं मिळून येणार नाही म्हणून मी थोडंसं ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे. ज्वारीचं पीठ पण चांगलं असं परतून घ्यायचं. काय गुठळी वगैरे होत नाही पिठाची. हे बघा मस्तमध्ये झालेले बघू शकता तुम्ही, गुठळी वगैरे काही झालेली नाही. ज्वारीचं पीठ पण बघा छान असं परतलेलं आहे. आता मी पाणी टाकते. हे गरम पाणी आहे, बघू शकता तुम्ही. बघा तुम्ही सुकट पण टाकू शकता याच्यामध्ये. 2 बोंबलाचे तुकडे टाकू शकता. छान लागतं कालवण. हे बघा मस्तमध्ये मी पातळ बनवणार आहे, जास्त घट्ट नाही बनवणार, बघू शकता तुम्ही. आता याला छान असं शिजवून घेते. पावट्याचं कालवण बघा छान असं शिजलेलं आहे. आणि मस्त बघा ज्वारीचं पीठ टाकल्यामुळं कसं असं घट्ट झालेलं आहे. ज्यावेळेस तुम्हाला टाईम नसेल ना वाटण वगैरे करायला, त्यावेळेस तुम्ही अशी झटपट होणारी भाजी बनवू शकता. कालवण असं जे नाही म्हणतील ते पण खातील, म्हणजे ज्यांना जे आवडत नाही ते पण खातील आवडीने. इतकं छान असं चविष्ट होतं. मराठीत अशी एक म्हण आहे, नाही म्हणायचं आणि पायलीवर हाणायचं. इतकं छान हे कालवण झालेलं आहे. सुगंध तर खूप छान आलेला आहे. तर कशी वाटली मी पावट्याची भाजी बनवलेली हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय.